नमस्कार. या भागामध्ये आपण बदलत्या व्यवसाय पर्यावरणातील मानव संसाधन, शिकाऊ संघटना, नाविन्यपूर्ण संघटना तयार करणे व नाविन्यता संस्कृती विचारात घेणार आहोत. प्रथमतः आपण बदलत्या व्यवसाय पर्यावरणातील मानव संसाधन लक्षात घेऊ. अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये बदल होत आहे. व्यवसायाच्या पर्यावरणविषयक घटकामध्ये देखील बदल होत आहे. साहजिकच त्यामध्ये जसे बदल होतील तसे मानव संसाधनामध्ये देखील बदल आपल्याला होत असलेले दिसून येतात. तर ते बदल नेमके कोणते आहेत? त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे कर्मचारी भिन्नता. पूर्वी कर्मचारी हा शक्यतो एकाच ठिकाणचा असायचा किंवा लोकलचा असायचा, फार फार तर त्यात जिल्ह्यातील असायचा. आज तो जिल्ह्याबाहेरील असतो, राज्याबाहेरील असतो, काही वेळा देशाबाहेरील असतो. त्याचबरोबर कर्मचारी हे वेगळ्या जातीतील असतात, वेगळ्या धर्मातील असतात, वेगळ्या प्रांतातील असतात, वेगळ्या भाषेतील असतात. साहजिकच कर्मचाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भिन्नता दिसून येते. पुढील घटक आहे तो म्हणजे आर्थिक बदल. प्रामुख्याने 1991 नंतर आपल्या देशाने LPGचा स्वीकार केला. ज्यावेळी हा स्वीकार केला त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बदल झाले. प्रामुख्याने उत्पादन क्षेत्र बदलले, तसेच सेवा क्षेत्राचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढले. लहान लहान कंपन्या ह्या कमी होत गेल्या व बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. म्हणजे या आर्थिक बदलामुळे मानव संसाधनाला देखील मोठ्या प्रमाणात बदलावे लागले. 3 नंबरचा घटक आहे तो म्हणजे तांत्रिक बदल. सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये वेगळ्या पद्धतीनुसार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजे आज उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसेच ऑफिसमध्ये किंवा उत्पादनाच्या अनुषंगाने संगणकाचा वापर केला जातो, मोबाईलचा वापर केला जातो, इंटरनेटच्या माध्यमातून ई-कॉमर्सचा वापर केला जातो, CCTVचा तर वापर कायमस्वरूपी होतोच. त्याचबरोबर वेगवेगळ्या मीटिंग्स, वेगळ्या चर्चा करण्यासाठी आभासी संघटना देखील आज अस्तित्वात आलेल्या आहेत. या तंत्रज्ञानाचा बदलाचा परिणाम मानव संसाधनावर झालेला दिसून येतो. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे जागतिकीकरण. जग मोठ्या प्रमाणात बदलत आहे. साहजिकच व्यवसायाला बदल करावा लागतो. व्यवसाय जसे बदलत जातात तशा पद्धतीनुसार मानव संसाधनाला देखील बदल करावा लागतो. जागतिकीकरणामुळे आपलं उत्पादन, आपली विक्री, आपली सेवा जागतिक पातळीवर जाईल या दृष्टीने प्रत्येक व्यवसाय प्रयत्न करतो. म्हणजे व्यवसायाला त्या दृष्टीने मानव संसाधन तयार करावं लागतं. म्हणजे व्यवसायाला असणारी वाढती स्पर्धा, कर्मचाऱ्यांची निवड, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांना वेतन, त्याला देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा ह्या जागतिक घटकाच्या दृष्टीने आपल्याला विचारात घेऊन कराव्या लागतात. त्यानंतर 5 नंबरचा घटक आहे तो म्हणजे संघटन पुनर्रचना. आज वेगवेगळे व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. वेगळे व्यवसाय विलीन होत आहेत. वेगळ्या व्यवसायांचं संयुक्त साहस होत आहे. साहजिकच व्यवसाय अंतर्गत मोठ्या प्रमाणात संघटन पुनर्रचना करावी लागते. ही पुनर्रचना करताना पहिला प्रश्न येतो तो म्हणजे मानवी संसाधनाचा. त्यानंतर 6 नंबरचा घटक आहे कामाचे बदललेले स्वरूप. पूर्वीचे काम हे थोडेसे शारीरिक स्वरूपाचे जास्त होते. आता शारीरिक कामाबरोबरच मानसिक व ज्ञानावर आधारित काम देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणजे काम हे आहेच, परंतु त्याचं स्वरूप हे पूर्णपणे बदललेलं आहे. त्या दृष्टीने मानव संसाधनाला स्वतः तयार करावं लागतं. 7 नंबरचा घटक आहे विविध कौशल्यांची आवश्यकता. व्यवसायाचा कोणताही विभाग असो, प्रत्येक विभागामध्ये वेगळे उपविभाग असतात. त्या प्रत्येक उपविभागाच्या अनुषंगाने प्रत्येक जे पद असतं, प्रत्येक पदासाठी वेगळ्या पद्धतीनुसार कौशल्यपूर्ण व्यक्तींची गरज ही लागते. म्हणजे कौशल्यपूर्ण व्यक्ती किंवा कर्मचारी हा व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे कामाचे विकेंद्रीकरण. व्यवसायाचा व्याप हा राज्याबाहेर, देशाबाहेर गेलेला आहे. साहजिकच काम हे एकाच ठिकाणी कामाचं स्वरूप किंवा कामाचे अधिकार जे आहे त्याचं एकाच ठिकाणी केंद्रीकरण न होता मोठ्या प्रमाणात त्याचं विकेंद्रीकरण देखील झालेलं आहे. वेगळ्या ठिकाणचे असणारे कर्मचाऱ्यांना अधिकार वाढलेले आहेत, जबाबदारी वाढलेली आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे रोजगाराचे बदलते स्वरूप. पूर्वीच्या काळातील रोजगार आणि आताच्या काळातील असणारा रोजगार यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून येतात. पूर्वी काम हे ऑफिसमध्ये जाऊन करावं लागत होतं. आज हे घरातून काम होऊ शकतं.
बरेच व्यवसाय आज आपल्या वेगळ्या छोटी मोठी जी कामं असतात त्या कामाच्या अनुषंगाने आउटसोर्सिंग करतात. त्यानंतर व्यवसायामध्ये महिलांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. ज्यादा काम बऱ्याच व्यवसायांना आज द्यावं लागतं. त्यानंतर वेगळ्या 3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्याचबरोबर कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचारी न नेमता कंत्राटी कर्मचारी नेमले जातात. म्हणजे रोजगाराचे बदलते स्वरूप आज झालेले आहे. त्यानंतर आपण पुढील घटक लक्षात घेऊ. कर्मचारी क्षमता. मोठ्या व्यवसायामध्ये या कर्मचारी क्षमतेचा आपल्याला विचार करावा लागतो. प्रत्येक व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारींची पूर्तता करण्याकरिता त्या कर्मचाऱ्यामध्ये योग्यता व कौशल्य निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने कर्मचारी क्षमता ही कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात घ्यावी लागते. मग कर्मचारी क्षमता म्हणजे नेमकं काय? त्याची व्याख्या अशी आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्ये पार पाडण्याकरिता आवश्यक असलेल्या कौशल्यांच्या समुच्चयास किंवा कर्मचाऱ्यांच्या परिणामकारक कामाकरिता आवश्यक असलेल्या वर्तनास कर्मचारी क्षमता असे म्हणतात. या कर्मचारी क्षमतांचे वर्गीकरण आपल्याला 3 भागामध्ये करता येऊ शकते. पहिला भाग आहे सहकार्याबद्दल क्षमता, दुसरा आहे व्यवसाय हाताळण्याबाबत क्षमता, तिसरा आहे स्वयं व्यवस्थापन क्षमता. आपण पहिला भाग लक्षात घेऊ. सहकार्याबद्दल क्षमता. व्यवसायामध्ये जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली जे सहाय्यक काम करत असतात किंवा जे सहकारी असतात त्या सहकाऱ्यांच्या अनुषंगाने काही क्षमता ह्या विकसित कराव्या लागतात. तर त्या कोणत्या? लोकांना हाताळण्याची क्षमता, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्याची क्षमता, दुसऱ्यांचे बदल घडवण्याची क्षमता, बदल हाताळण्याची क्षमता, दुसऱ्यांना विकसित करण्याची क्षमता, संज्ञापन क्षमता, आंतरसंबंध कौशल्य क्षमता, दुसऱ्यांना प्रभावित करण्याची क्षमता. त्यानंतर व्यवसाय हाताळण्याबाबत क्षमता. अधिकारी व कर्मचाऱ्याकडून सातत्याने व्यवसायाची हाताळणी केली जाते. ही हाताळणी करताना वेगळ्या क्षमता ह्या आवश्यक ठरतात. या क्षमता कोणत्या? तर माहिती गोळा करण्याची क्षमता, विश्लेषणात्मक क्षमता, कल्पनाशक्तीची क्षमता, डावपेचात्मक विचार क्षमता, पुढाकार घेण्याची क्षमता, उद्योजकता प्रशिक्षण क्षमता, नाविन्यता विकास क्षमता, भविष्याचा विचार करण्याची क्षमता. त्यानंतर तिसरा घटक आहे स्वयं व्यवस्थापन क्षमता. म्हणजे स्वतःचं व्यवस्थापन करण्याची देखील क्षमता किंवा कौशल्य कर्मचाऱ्यामध्ये असावं लागतं. तर या क्षमता नेमक्या कोणत्या? यामध्ये आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन, वैयक्तिक विश्वासार्हता, लवचिकता व निर्णय क्षमता. यानंतर आपण पुढील घटक लक्षात घेऊ. शिकाऊ संघटना, लर्निंग ऑर्गनायझेशन. पीटर सेंज यांनी ही संकल्पना द फिफ्थ डिसिप्लिन या पुस्तकातून मांडलेली आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना सतत शिकण्याची व स्वतःमध्ये बदल किंवा परिवर्तन घडवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पीटर सेंज यांनी या शिकाऊ संघटनेची व्याख्या अशी केलेली आहे. शिकाऊ संघटना म्हणजे एक लोकांचा समूह असून ते एकत्रितरित्या काम करताना त्यांच्या कार्यक्षमता वाढवतात व चांगले परिणाम मिळवतात. या शिकाऊ संघटनेला सीमाविरहित संघटन असे देखील म्हटले जाते. कारण कोणत्याही प्रकारचं सीमेचं बंधन यामध्ये या संघटनेला असत नाही. यानंतर पुढील संकल्पना आहे नाविन्यपूर्ण संघटना तयार करणे, क्रिएटिंग अँड इनोव्हेटिव्ह ऑर्गनायझेशन. स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक व्यवसायाला स्पर्धात्मक राहण्याकरिता व्यवसायामध्ये काही पुनर्रचना कराव्या लागतात. पुनर्रचना करताना काही जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो व नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा लागतो. त्यातूनच नाविन्यपूर्ण संघटना ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. नाविन्यपूर्ण संघटना तयार करताना व्यवसायाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कारण बदल स्वीकारण्याची तयारी किंवा काहीतरी नवीन स्वीकारण्याची तयारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं सहज स्वीकारली जात नाही. त्याकरिता त्यांना प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाअंतर्गत नवनवीन गोष्टी स्वीकारण्यास तयार करावे लागते. यासाठी ही संकल्पना महत्त्वाची आहे. मग नाविन्यपूर्ण संघटना म्हणजे नेमकं काय? तर त्याची व्याख्या अशी आहे. नाविन्यपूर्ण संघटना म्हणजे व्यक्ती व व्यक्तीच्या समूहाने सहकार्याने विविध स्वरूपाची नाविन्ये आत्मसात करून उत्पादन, नवीन प्रक्रिया व नव्या उपाययोजना करणे होय. व्यवसायाला
गतिमान स्वरूपाचं नेतृत्व देण्यासाठी, नाविन्यपूर्ण संस्कृती स्वीकारण्यासाठी, नवीन डावपेच आखण्यासाठी, नवीन कल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी नाविन्यपूर्ण संघटनेची आवश्यकता आपल्याला आहे. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे नाविन्यता संस्कृती, इनोव्हेशन कल्चर. चेंज इज परमनंट असं म्हटलं जातं. मग चेंज म्हणजे नेमकं काय? व्यवसायाला सातत्यानं हा चेंज करावा लागतो. चेंज करताना काहीतरी नवीन गोष्टी आणाव्या लागतात. नवीन गोष्टी आणताना नाविन्यतेच्या अनुषंगाने काही संस्कृती विकसित करावी लागते. मग नाविन्यता म्हणजे नेमकं काय? तर नाविन्यता म्हणजे नवीन विचाराद्वारे प्रक्रिया व पद्धतीमध्ये केलेले बदल होय. नाविन्यता संस्कृती हे फक्त उच्च व्यवस्थापनाशी संबंधित न राहता ती मध्यम व कनिष्ठ व्यवस्थापनाशी देखील संबंधित आहे. मग नाविन्यता संस्कृतीची व्याख्या काय आहे? तर नाविन्यता संस्कृती म्हणजे ही एक संस्कृती असून नेतृत्व आपल्या संघटनेमध्ये आधुनिक विचारांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतं. यास नाविन्यता संस्कृती असं म्हटलं जातं. या नाविन्यता संस्कृतीची व्यवसायाला खरंच आज आवश्यकता आहे का, गरज आहे का? तर निश्चितपणाने गरज आहे. तर ही गरज कशी आहे हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊ. तर का गरज आहे? तर पहिले आहे स्पर्धात्मक शक्तीत वाढ करण्यासाठी, व्यवसायाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी, ग्राहक समाधानात वाढ करण्यासाठी, संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, मानव संसाधनाचा विकास करण्यासाठी, कर्मचारी मालक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी, कर्मचारी विविधता असते त्यावर चांगल्या पद्धतीने हाताळणी करण्यासाठी, जास्तीत जास्त संधीचा वापर करण्यासाठी, खराब वस्तूंचे प्रमाण कमी करण्यासाठी नाविन्यता संस्कृतीची गरज आहे. ही नाविन्यता संस्कृती आणताना काही गोष्टी ह्या नवनवीन कराव्या लागतात. साहजिकच कर्मचारी शक्यतो सहजासहजी तयार होत नाहीत. मग अशा वेळी व्यवसायामधील जो HR मॅनेजर आहे त्याची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून नाविन्यता संस्कृतीतील व्यवस्थापकाची भूमिका नेमकी काय आहे? तर ती भूमिका आपण लक्षात घेऊ. ती भूमिका अशी आहे: पुढाकार घेण्याची भूमिका आहे, अभिप्रेरणा देण्याची भूमिका आहे, संसाधनाची उपलब्धतेची भूमिका आहे, वातावरण निर्मितीची भूमिका आहे, मार्गदर्शन व सल्ला देण्याची भूमिका आहे, योग्य नियोजनाची भूमिका आहे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची भूमिका आहे, योग्य अंदाजपत्रकाची भूमिका आहे, गतिमान नेतृत्व देण्याची भूमिका आहे व योग्य संघटन करण्याची भूमिका आहे. यानंतरच्या भागात आपण कर्मचारी व्यग्रता ही कन्सेप्ट लक्षात घेणार आहोत.